श्री नवनाथ भागवतसार कथामृत अध्याय 40। इंद्राने केलेला सोमयाग, त्याकरिता सर्व नाथाचे आगमन, नाथांचा आशीर्वाद व समारोप। चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला। त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवय असून तेजस्वी आहे हे अखर्य, परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली। इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाहीय। एक वाताकर्षण विद्या ही देवविद्या कशी फैलावली कळत नाहीय, परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी कान्ह्य तरी युक्ती काढावी। नाहीपेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारून त्यांस आनंदित करावे। अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथांस येथे आणावे हे फार चांगले, सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणावयास ठीक पडेल। ते तेथे आल्यानंतर तो त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे, हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो। ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला, परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला। बृहस्पती म्हणाला, अष्टवसूपैकी उपरीक्षवसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय, तो जाऊन त्यास घेऊन येईल। पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे, तो नवनाथांस घेऊन येऊन तुझा हेतू सफल करील। हे ऐकून इंद्राने उपरीक्षवसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथांस आणावयास पाठविले। मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला। गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपीचंद्र, चालंदर, अडबंगी आदी नाथमंडळीही तेथेच होती। उपरीक्षवसू येतांच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविले। त्याने सर्वासमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथांस अमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याच्याकडून येण्याचे कबूल करून घेतले। मग जालंधर, कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष, अंडबंगी, गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसले। गौडबंगाल्यास हेळापट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले। मग तेथून वडवाळ गावी जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले। तसेच गोमतीच्या तीर्य जाऊन भर्तृहरीस घेतले। ताम्रपर्णीचे कांठ्य जाऊन चरपटीनाथास घेतले। पुणे प्रांतांत विटगावाहून रेवणनाथास घेतले असो, याप्रमाणे 84 सिद्धासन नवनाथ विमानात बसून सोमयागाकरिता अमरावतीस गेले। त्याचे विमान आलेले पाहिले बरोबर इंद्रनाथांस सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला। मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली। सर्व देव आनंदाने त्यांच्यापुढे उभे राहिले। नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली। मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसांत विचार करून सिंहलद्वीपामध्ये जे अटवे अरण्य आहे तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण यज्ञान तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञान बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडांत आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली। हे अवन किलोतलेच्या सीमेंत होते म्हणून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली, म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरीक्षवसूस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले। त्याप्रमाणे किलोतलेसही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरीक्षवसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहवून घेतले। मच्छिंद्रनाथाने मीननाथास विद्याभ्यास शिकविला। पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपरीक्षासूस बसवावे। मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरीक्षवसूच्या हातात इंद्राने यज्ञकंकण बांधिले व आपण देखरेख ठेवू लागला। जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता, त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही। त्यावेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले। मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्रविद्या साधून घेतली। ती प्राप्त होतांच इंद्रास परमसंतोष झाला। 1 वर्ष यज्ञ चालला होता, तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता। यज्ञसांगता होतांच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला। मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रेंभूषणे देऊन सर्वांस गौरविले। मग सर्व नाथ कनकासनांवर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे, त्याची मला क्षमा करावी। तो अन्याय हा की मीननाथास विद्या पढवित असता ती सर्व मी चोरून शिकलो आहे, यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी। इंद्राचे हे चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हांस आणून विद्या साधून घेतली आहेस, पण ती निष्फळ होईल। तो शाप ऐकून उपरीक्षवसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारांनी विनवून त्यास संतुष्ट केले।
नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काही तरी तोड काढावी अशी देवदिकांनी विनंती करून रदबदली केली. मग नाथ म्हणाले, इंद्राने 12 वर्षे तपश्चर्या करावी व नाथपंथाचा छळ करू नये, म्हणजे त्यास ती फलद्रूप होईल. असा उशाप देऊन विमानारूढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले. यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोतलेस विचारून मीननाथासही समागम्य घेतले होते. मैनावतीस हेळापट्टाणास पोंचविले. मीननाथाचे सिद्ध शिष्य 3 झाले. त्या सर्व नाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्षीय तपश्चर्या केली. मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडी त्या उदकांचा प्रवाह वाह लागून तो भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले. याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला. नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते. शके 1710 पर्यंत ते प्रकटरूपाने फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्ये कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असे म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळीस नागनाथ व रेवणनाथ विटगावीय राहिला. चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगीनाथ गुप्तरूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी पाताळीय राहिला. मीननाथाने स्वर्गास जाऊन वास केला. गिरिनारपर्वतीय श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमांत गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले. 84 सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. आता नवनाथाचे चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात. गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी असल्या मानील किंवा त्याची निंदा करील तो विघ्नसंतोषी इहपरलोकीय सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकांत पडेल. हा श्रीवनाथभक्ती कथासागर ग्रंथ शके 1741 प्रमाथी नामसंवत्सरीय ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकविनीय श्रोत्यांस सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्रीदत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला.